कधीकाळी राज्याची राजधानी असलेल्या नागपूरला आता महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचा दर्जा मिळालाय। नागपूर महानगरपालिकेची स्थापना दिनांक 2 मार्च 1951 रोजी झाली। महानगरपालिकेच्या अमृत महोत्सव वर्षाला दिनांक 2 मार्च 2025 पासून सुरुवात झाली आहे। हेच औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते हैदराबाद हाऊस मधील सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले। महानगरपालिकेचे सर्व पत्रव्यवहार तसेच इतर प्रशासकीय कामकाजांमध्ये या बोधचिन्हाचा रीतसरपणे उपयोग करण्यात येणार आहे। या प्रसंगी या बोधचिन्हाचे रचनाकार विवेक रानडे देखील उपस्थित होते। नागपूर महानगरपालिकेला आजपर्यंत एकूण 50 मनपा आयुक्तांनी सेवा लाभली आहे। नागपूर शहराला महाराष्ट्र राज्याची उपराजधानी म्हणून दर्जा प्राप्त असून नागपूरसाठी आधी CNC ऍक्ट 1948 अंमलात होता। आता राज्य शासनाच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यात एकच कायदा लागू करण्यात आले। नागपूर महानगरपालिकेमध्ये काम करणारे JS सहारिया आणि मन्नू कुमार श्रीवास्तव यांना राज्याच्या मुख्य सचिव पदावर काम करण्याचा सन्मान प्राप्त झालाय। तसेच आयुक्त म्हणून काम केलेले इतर अधिकारी देखील राज्य शासनात वेगवेगळ्या पदांवर काम करीत आहेत। शिवाय विद्यमान आमदार कृष्णा खोपडे, प्रवीण दटके, विकास ठाकरे, संदीप जोशी हे सुद्धा नागपूर महानगरपालिकेचे महापौर व उपमहापौर राहिले। महापालिकेच्या इतिहासात आतापर्यंत 54 महापौर, 56 उपमहापौर, 50 आयुक्त यांची सेवा नागपूर महापालिकेला लाभली आहे। शासनाने 1951 मध्ये नागपूर मनपाचे प्रशासक म्हणून जी देसाई यांची नियुक्ती केली होती। त्यांच्या नेतृत्वाखाली जून 1952 मध्ये महानगरपालिकेची निवडणूक झाली आणि बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांना प्रथम महापौर होण्याचा मान मिळाला। विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2दा महापौर पद भूषवले होते। अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महानगरपालिकेने विविध उपक्रम राबवण्याचे नियोजन केले। शहराच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या आठवणींना दरम्यान उजाळा देण्यात येणार आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी देवेंद्र मोरे, नागपूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।